नमस्कार मित्रांनो, व्हायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या GMCचं 2025चा निकाल कधी लागेल याविषयी बऱ्याचशा मुलांनी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी कॉल केला. मीही कॉल केला. मी 2-3 वेळा कॉल केलेला आहे, परंतु त्यांचं एकच म्हणणे, त्यांनी एकच डेट सांगितलेली आहे, परंतु शक्यता दर्शवलेली आहे, परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की 30 तारखेला रिझल्ट लागेल. ती पण शक्यता सांगितलेली आहे, परंतु मी 3 वेळा कॉल केला जवळपास आणि सगळ्या वेळी त्यांनी एकच सांगितलं की 30 तारीख ही सांगितलेली आहे की निकाल या दिवशी लागेल. परंतु त्यांनी असंही सांगितले की शक्यता आहे, 30 तारखेला निकाल लागण्याची शक्यता त्यांनी दर्शवलेली आहे, म्हणजे कन्फर्म नाही आहे, परंतु होप 80% रिझल्ट लागेल असं आपण होप धरूयात. आणि त्यांना आता लावावेच लागेल, कारण खूप दिवस झालेले आहेत. सेकंड रिस्पॉन्स शीटसुद्धा आली, सर्व काही झालेलं आहे, परंतु रिझल्ट लावण्यासाठी एवढा वेळ का लावत आहे ते माहिती नाही, परंतु 30 तारीख त्यांनी सांगितलेली आहे. तरी पण माझ्या मते 30 तारखेला रविवार येतो आहे. 1-2 तारीख समजा 30 जरी त्यांनी सांगितली तरी पण आपण 4-5 दिवस पुढे मागे धरूयात, म्हणजे लागेल, लवकरच निकाल लागेल अशी आशा आहे. त्यानंतर आता जो रिझल्ट लागेल ते मेरिट लिस्ट येईल, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट नाही येणार, कारण आता जे आफ्टर नॉर्मलायझेशनचे जे मार्क्स आहेत ते यामध्ये दाखवलेले असतील. आणि त्यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट लागेल, कारण काही GMCच्या एक्झाम झाल्या, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2-2, 3-3 वेळा झालेलं आहे मित्रांनो, तरी अजून त्यांना नियुक्ती जॉईनिंग भेटलेलं नाही. रिझल्ट लागला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या गैरहजर होते त्यांना पुन्हा चान्स दिलेला आहे, परंतु अजूनही त्यांचं जॉईनिंग झालेलं नाही. त्या पद्धतीनेच अजूनही जॉईनिंगसाठी खूप वेळ लागेल, परंतु त्याच्या अगोदर आता आफ्टर नॉर्मलायझेशनचे मार्क्स येतील. 30 तारीख त्यांनी सांगितलेली आहे, आपण वेट करूयात. 30 तारखेला त्यांनी सांगितले की शक्यता आहे, आणि जर 30 तारखेला लागला नाही तर आम्हाला तुम्ही पुन्हा कॉल करा असं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कॉल करू शकता 30ला की रिझल्टसाठी पुन्हा, म्हणजे 30 आणि त्यानंतर 4-5 दिवस म्हणजे लागेलच. एवढ्या दिवसामध्ये नॉर्मलायझेशनचे मार्क्स येतील, त्यावरून आपण अंदाज काढू शकता की कोणती मुले असू शकतात, कोणती नसणार आहेत. तर आपण त्यानुसार तर नॉर्मलायझेशनचे मार्क्स आल्यानंतर आपण लगेच सांगून टाकूयात, आपण व्हिडिओ बनवू की कोणती मुले सिलेक्ट होतील आणि कोणती नाही, त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूच. तर मित्रांनो, होप आपणास ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.